असून साताऱ्यातील विटामेढा महाबळेश्वर या वर्दईच्या राज्य महामार्गावर कोंडवे या गावच्या हद्दीमध्ये रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरी या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरतायत, धोक्याची घंटा ठरतायत। मुळाच्या ओढा तसंच कोंडवे गावापर्यंत 4 विहिरी आहेत आणि या अगदी राज्य महामार्गाच्या रस्त्यालगतच आहेत आणि त्यामुळे एखादा मोठा अपघात सुद्धा होऊ शकतो। तसंच या प्रश्नाकडे गंभीररित्या पाहायची गरज आहे। तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावं आणि सुरक्षा कठडे उभे करावेत अशी मागणी सुद्धा सामान्य जनता आता करते। विशेष म्हणजे महाबळेश्वरला जोडणारा हा मुख्य मार्ग आहे आणि त्यामुळे इथं दिवस रात्र पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। रात्रीच्या वेळी सुद्धा वाहन चालकांना या विहिरीचा अंदाज येत नाहीये आणि त्यामुळे कदाचित पुढे भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता आहे। विटामेढा महाबळेश्वर राज्य महामार्गावरील मी सध्या उभा आहे कोंडवे गावच्या हद्दीमध्ये। माझ्या बाजूला बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात या राज्य महामार्गाच्या लगतच मोठ्या प्रकारची एक अत्यंत धोकादायक विहीर पाहायला मिळत आहे। गेल्याच आठवड्यामध्ये जो नाशिकमध्ये अपघात घडला, विहिरीमध्ये कार कोसळून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, याचीच पुनरावृत्ती या राज्य महामार्गावरील असणाऱ्या धोकादायक विहिरीमध्ये होते का काय अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। नुकतेच आत्ता या राज्य महामार्गाचं देखील रुंदीकरण करण्यात आलेलं। वेळीच प्रशासनाने देखील आत्ता या राज्य महामार्गावरील कोंडवे गावच्या हद्दीमध्ये ज्या अत्यंत धोकादायक विहिरी आहेत, या विहिरीचं देखील जी कायदेशीर कारवाई करून त्यामध्ये देखील आत्ता प्रशासनाने या विहिरीच्या सुरक्षेच्या दृष्टीने किंवा नागरिकांच्या पर्यटनाच्या दृष्टीने वाहनांचे अपघात होऊ नये यासाठी देखील आत्ता या अत्यंत धोकादायक असणाऱ्या विहिरींवरती संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी आत्ता स्थानिक नागरिकांसह पर्यटक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत।